Hello everyone, welcome to BSc Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to see new series of lectures for second semester. That course is Fundamentals of Plant Pathology and course number is Path 121 and credit 2 plus 1 is equal to 3. तर मित्रांनो सेकंड सेमेस्टरमधील जो 2+1 या क्रेडिटचा जो विषय आहे प्लांट पॅथॉलॉजी आणि एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे हा सेकंड सेमेस्टरमधील. तर आपण या कोर्सचं लेक्चर सिरीज सुरू करत आहोत विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव. तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सिलेबस ऑफ fundamentals of plant pathology and that syllabus which is briefly discussed, and we will discuss about important chapters of this course. तर मित्रांनो आपण या लेक्चरमधील प्लांट पॅथॉलॉजीचं सिलेबस पाहणार आहोत. तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपल्या वर्गमित्रांसोबत तसेच आपल्या नातेवाईकांमधील कोणी जर BSc ॲग्री किंवा कृषी रिलेटेड कोणत्याही परीक्षांचा अभ्यास करत असतील तर या व्हिडिओ चॅनलची लिंक तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतही आपली ही महत्त्वाची माहिती पोहोचेल. तर आपण पाहूयात सिलेबस फॉर फंडामेंटल्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. सिलेबसमध्ये थेअरीसाठीचे लेक्चर्स असणार आहेत. पहा, लेक्चर नंबर फर्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीजेस, स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. तर जे इम्पॉर्टंट प्लांट डिसीज आहेत पॅथॉलॉजीमधील किंवा आपल्या क्रॉपमधील त्या डिसीजेसचा आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे प्लांट पॅथॉलॉजीची डेफिनेशन आणि स्कोप आणि ऑब्जेक्टिव्ज हे देखील पाहायचं आहे. त्यानंतर लेक्चर नंबर सेकंड आहे हिस्ट्री ऑफ प्लांट पॅथॉलॉजी विथ स्पेशल रेफरन्स टू इंडियन वर्क. तर प्लांट पॅथॉलॉजीमध्ये कोणकोणत्या सायंटिस्टनं कंट्रीब्युशन दिलं, त्याचप्रमाणे जे इंडियन सायंटिस्ट आहेत त्यांचा आपल्याला स्टडी यामध्ये आहे. त्यानंतर लेक्चर नंबर थर्ड अँड फोर्थ पहा, टर्म्स अँड कन्सेप्ट्स इन प्लांट पॅथॉलॉजी आणि पॅथोजेनेसिस. ज्या वेगवेगळ्या ज्या टर्म्स आहेत आणि कन्सेप्ट आहेत प्लांट पॅथॉलॉजीमधील त्याचप्रमाणे पॅथोजेनेसिस यांचा स्टडी असणार आहे आणि हे इम्पॉर्टंट असणार आहे 6% वेटेजसाठी, म्हणजे 6 मार्क्ससाठीच असणार आहे. त्यानंतर लेक्चर नंबर फिफ्थ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीजेस. तर यामध्ये जे प्लांट डिसीज आहेत त्यांचं क्लासिफिकेशन असणार आहे. त्यानंतर 6th, 7th अँड 8th यामध्ये कॉजेस ऑफ प्लांट डिसीज, बायोटिक, त्यामधील फंगाय, बॅक्टेरिया, फॅस्टिडियस, व्हॅस्क्युलर बॅक्टेरिया, फायटोप्लाझमाज, स्पिरोफार्माज, व्हायरसेस, व्हायरॉइड्स, अल्गी, प्रोटोझोआ अँड नेमॅटोड्स अँड अबायोटिक कॉजेस विथ एक्झाम्पल्स ऑफ डिसीजेस कॉज्ड बाय देम. तर यामध्ये पहा, जे बायोटिक आणि अबायोटिक कॉजेस आहेत त्यांचा स्टडी आपल्याला यामध्ये आहे आणि हे लेक्चर आहे 10 मार्क्ससाठी, एक महत्त्वाचं लेक्चर आहे. पहा, त्यानंतर लेक्चर नंबर 9 स्टडी ऑफ फॅनोजेनिक प्लांट पॅरासाइट्स, म्हणजेच जे पॅरासाइट आहेत त्यांचा स्टडी 3 मार्क्ससाठी हे लेक्चर असणार आहे. त्यानंतर 10th अँड 11th सिम्पटम्स ऑफ प्लांट डिसीजेस, जे व्हेरियस जे डिसीजेस आहेत त्यांचे सिम्पटम्स यांचा स्टडी असणार आहे. त्यानंतर लेक्चर नंबर 12th, 13 अँड 14 हे सर्व जे 3 लेक्चर आहेत ते संपूर्णपणे फंगाय किंवा फंगी याच्यावरती डिपेंड असणार आहेत. पहा, म्हणजे फंगीमधील जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, डेफिनेशन आहेत, त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याच्यामधील जे टिश्यूज आहेत त्यांचे मॉडिफिकेशन्स आहेत, त्यांचा सर्वांचा स्टडी या लेक्चरमध्ये होणार आहे. आणि त्यानंतर लेक्चर नंबर 15 असणार आहे रिप्रोडक्शन इन फंगी
आणि त्यामधील जे 2 टाईप आहेत सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन इन फंगी ते असणार आहे 4 मार्क्ससाठी. त्यानंतर लेक्चर नंबर 16 अँड 17 नॉमेनक्लेचर, बायोनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर आणि हे असणार आहे 6 मार्क्ससाठी. तर कोणत्याही कोर्समध्ये तुम्ही गेलात तर नॉमेनक्लेचर याचे जे रूल्स आहेत आणि जे सिस्टीम आहे ते सर्वत्र सेमच असणार आहे. त्यामुळे तुम्ही हे जे नॉमेनक्लेचरवरती जो लेक्चर असेल ते तुम्ही कन्फर्मच करून ठेवायचं, हे तुम्हाला लक्षातच आलं पाहिजे. कारण हे नॉमेनक्लेचर एंटोमॉलॉजीमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यानंतर लेक्चर नंबर 18 अँड 19 क्लासिफिकेशन ऑफ फंगी, की टू डिव्हिजन्स, सब डिव्हिजन्स, ऑर्डर्स अँड क्लासेस. तर यामध्ये फंगीचं क्लासिफिकेशन, डिव्हिजन आणि ऑर्डर, त्याचप्रमाणे त्याचे जे क्लासेस आहेत ते पाहायचे आहेत आणि हे लेक्चर आहे 6 मार्क्ससाठी. त्यानंतर लेक्चर नंबर 20, 21, 22 आणि यामध्ये असणार आहे बॅक्टेरिया अँड मोलिक्यूट्स आणि त्यामध्ये त्यांचं जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत किंवा जे क्लासिफिकेशनच्या मेथड्स आहेत, त्याचप्रमाणे बॅक्टेरियामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं हे सर्व आपल्याला पाहायचं आहे या लेक्चरमध्ये. त्यानंतर लेक्चर नंबर 23, 24 अँड 25 आणि हे 3 लेक्चर्स पूर्णपणे असणार आहे व्हायरसेसवरती. त्यामध्ये व्हायरसेसचं नेचर, त्यांचं आर्किटेक्चर, मल्टिप्लिकेशन, ट्रान्समिशन, ह्या ज्या प्रोसेस आहेत त्या कशा होतात हे पूर्णपणे आपल्याला पाहायचं आहे या लेक्चरमध्ये. त्यानंतर जो पुढचा लेक्चर असणार आहे 26 अँड 27 आणि हे पूर्णपणे असणार आहे नेमॅटोड्सवरती. म्हणजे यामध्ये नेमॅटोड्सची मॉर्फोलॉजी कशी असते, रिप्रोडक्शन कसं होतं, त्यांचं क्लासिफिकेशन कोणकोणत्या प्रकारामध्ये होतं, त्याचप्रमाणे जे सिम्पटम्स आणि त्यांनी जे डॅमेज केलेलं आहे आपल्या प्लांटसाठीचं ते कशा प्रकारे असतं हे सर्व आपल्याला असणार आहे या लेक्चरमध्ये. त्यानंतर जो लेक्चर आहे 28th, 29th, 30 यामध्ये असणार आहे प्रिन्सिपल्स अँड मेथड्स ऑफ प्लांट डिसीज मॅनेजमेंट. तर जे प्रिन्सिपल्स आहेत वेगवेगळ्या डिसीज मॅनेजमेंटच्या आणि ज्या मेथड्स आहेत डिसीज मॅनेजमेंट करण्यासाठीचं ते आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. त्यानंतर लेक्चर नंबर 31st, 32nd, 33rd नेचर, केमिकल कॉम्बिनेशन, क्लासिफिकेशन ऑफ फंगीसाइड अँड अँटीबायोटिक्स. तर यामध्ये आपल्याला फंगीसाइड, बुरशीनाशक याबद्दल सर्व माहिती पाहायची आहे आणि त्याचप्रमाणे अँटीबायोटिक्स याच्याबद्दलही माहिती पाहायची आहे आणि हे लेक्चर असणार आहे 7 मार्क्ससाठीचं. त्यानंतर लेक्चर नंबर 34, 35 अँड 36 आणि यामध्ये असणार आहे जे फंगीसाइड आणि अँटीबायोटिक्स आहेत त्यांचं फॉर्म्युलेशन्स आणि मोड ऑफ ॲक्शन आणि हे लेक्चर असणार आहे 7 मार्क्ससाठीचं. तर हे जे पॅथॉलॉजी हे या सब्जेक्ट किंवा या कोर्समधील जे सर्व ज्या कन्सेप्ट आहेत आणि जे टॉपिक्स आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहा, जे प्लांट डिसीजेस आहेत त्यांचा स्कोप, इम्पॉर्टन्स, त्याचप्रमाणे जे बायोटिक, अबायोटिक कॉजेस आहेत डिसीजेसचे, त्याचप्रमाणे पॅरासाइट्स, डिसीज, फंगीचं रिप्रोडक्शन, त्याचप्रमाणे बायोनॉमियल नॉमेनक्लेचर हे देखील महत्त्वाचं असणार आहे. पहा, त्यानंतर जे बॅक्टेरिया आणि मोलिक्यूल्स आहेत, बॅक्टेरियाचं मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, व्हायरसेसचं नेचर, त्यानंतर नेमॅटोडचं ती मॉर्फोलॉजी, त्याच्यामधील जे रिप्रोडक्शन कसं होतं, क्लासिफिकेशन नेमॅटोडचं कसं असतं, त्याचप्रमाणे जे मेथड्स आहेत प्लांट डिसीज मॅनेजमेंटच्या हे सर्व आहे ते तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. आणि सर्वात जे शेवटचे जे 2 लेक्चर्स असणार आहेत जे फंगीसाइड आणि फंगीसाइडचं केमिकल कॉम्बिनेशन आणि क्लासिफिकेशन हे देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, असा आहे सिलेबस फॉर प्लांट पॅथॉलॉजी. तर मित्रांनो, तुम्हाला काही शंका असतील किंवा कोणत्याही कोर्सबद्दल शंका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि मला खात्री आहे तुम्ही आपल्या या व्हिडिओ लेक्चरची लिंक आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करत असाल. तर मित्रांनो, आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.